मागील 15 वर्षातील एक प्रश्नाचा आढावा घेतला आणि घनसावंगी तालुक्याचा जर आपण त्या ठिकाणी आढावा घेतला तर प्रामुख्याने मला काही प्रश्न असे दिसतात हे 15 वर्ष सुटायला पाहिजे होते. तसा पहिला प्रश्न असा आहे की एक लॉंग विजन ठेवून, पुढची दूरदृष्टी ठेवून ह्या मतदारसंघात एकीकडे गोदावा मायने भरभरून असं दान दिलेलं आहे, कॅनलचं पाणी आहे, ऊस लागवड ह्या पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणात होती. शेतकरी या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतो, पण फक्त शेत रस्त्याने पांदन रस्ते नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जात नाही किंवा इतर कोणत्या कारखान्याला जाण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बराचसा आणि बहुतांश शेतकरी ऊस लागवडीकडे सर्व सुखसुविधा असताना सुद्धा, त्याच्या उत्पन्नाची हमी असताना सुद्धा फक्त रस्त्यावर वळत नव्हता. कमीत कमी हे रस्ते ह्या 15 वर्षात व्हायला पाहिजे होते. त्यानंतर गावातले प्रत्येक जोड रस्ते, म्हणजे आज घनसावंगी मतदारसंघाचा पूर्ण विचार जर केला तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की 1-1 किलोमीटरचे रस्ते होतात. फक्त एक 6 किलोमीटरचा रस्ता आहे तर त्या ठिकाणी एकाच वर्षात 6 किलोमीटरचा रस्ता झाला पाहिजे. तो एका वर्षात 1 किलोमीटर होतो, दुसऱ्या वर्षात 1 किलोमीटर होतो. मला हे काही थोडं समजलं नाही, उमगलं नाही. गोदाकाठचे रस्ते आपल्याच लोकांना त्या ठिकाणी त्याचे टेंडर दिले गेले आणि ते अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाळू वाहतूक असेल, ऊस वाहतूक असेल, याच्यामुळे काही महिने सुद्धा टिकत नाही अशी परिस्थिती. तर आज वरून अंबड तालुक्यातल्या पासून प्रश्न चालू केले 15 वर्षातले, तर सुजलाम सुफलाम हा अंबड तालुका शेतरस्ते पांदन नसल्यामुळे एक प्रकारे थोडी त्याची कोंडी होत होती. दुसरीकडे त्या ठिकाणी असे अनेक गाव आहे की ह्या अनेक गावात विद्यार्थ्यांना जाण्यासाठी इथं मानव निर्देशांकामध्ये आपण मागे असल्यामुळे स्पेशल बसेस येतात ऑलरेडी, पण त्या ठिकाणी या बसेस जात नाहीत. मग बसेस जात नाही म्हणजे याचा प्रश्न असा आहे की रस्ते रस्त्यामुळे बसेस नाहीत. या सर्वांचा या गोष्टी सुद्धा सुटायला पाहिजे होता. गलाटीचा प्रश्न आहे. गलाटी एक मध्यम प्रकल्प आहे ज्याचा 15 वर्षापासून त्या ठिकाणी माननीय इथले आमदार महोदय आहेत, मंत्री महोदय होते, त्यांचं सरकार होतं 12 वर्ष 14 वर्ष. त्यांनी वारंवार इथल्या जनतेला आश्वासन दिलं की सांगितलं की मी गलाटीत त्या ठिकाणी पाणी आणेन. तर मागच्या वर्षी जर गलाटीत पाणी असतं तर मला असं वाटतं की मागच्या वेळेस कमीत कमी गलाटीच्या आजूबाजूला सर्व जितकं काही परिसर आहेत तिथले जे 25 खेडे, तिथल्या मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या नसत्या. शेतकऱ्यांनी लहान मुलांसारख्या जपलेल्या या मोसंबीच्या बागा अक्षरशः मागच्या ह्या दुष्काळात उखडून फेकून द्यावं लागल्या. याचं पाप या सत्ताधाऱ्या आमदारांनी चाटा मारल्यामुळे ते त्यांच्याकडे द्यावं लागलं. दुसरे विषय असे अनेक छोटे छोटे विषय की आता मंगरुळचा बंधारा आहे, ज्यावेळेस कॅनलचं पाणी सुटलं किंवा ज्यावेळेस पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि बंधाऱ्यात पाणी घ्यायचं होतं तर त्या पिरियडमध्ये त्या मंगरुळच्या बंधाऱ्याला फक्त स्केप नसल्यामुळे ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नव्हतं. प्रश्न छोटासा आहे पण किती वर्षापासून विरंगुळा पडला. अनेक विजेचे प्रश्न घ्या की तारा अनेक ठिकाणी त्यात जीर्ण झालेल्या तारा आहेत, अनेक ठिकाणी डीपीने अंडर व्होल्टेज मध्ये प्रत्येक ठिकाणी विषय चालला. तर मला हे म्हणायचं की हा सुद्धा प्रश्न मोठा होता, तो पण सुटायला पाहिजे होता. पुढे गेल्यानंतर असं आपण जर पुढे आलं तर मला म्हणायचं की आमदार महोदयांनी आणि इथल्या मंत्री महोदयांनी 2 पंचवार्षिकला इथल्या लोकांना एक स्वप्न दाखवलं होतं की मी तुमच्यासाठी एक एक्सप्रेस कॅनल करील, जो एक्सप्रेस कॅनल यातून त्या ठिकाणी पाणी आम्ही दुधनात घेऊन जाऊ. पण 10 वर्षात त्या संदर्भात कोणतीही कारवाई किंवा कोणतेही काम त्या ठिकाणी झालेलं नाही. आमदार महोदयांना चांगलं माहिती आहे आणि इथल्या जनतेला त्यांनी सांगायला पाहिजे होते की बाबांनो, कॅनलमधून पाणी आपल्याला डायव्हर्ट करता येत नाही. तर कॅनलचं पाणी हे आरक्षित पाणी असतं आणि हे आरक्षित पाणी कधीही त्याची पाण्याची उपलब्धता जर नसेल तर ते पाणी आपल्याला घेता येत नाही. पण जनता अज्ञानी होती, जनतेला या गोष्टी कळत, जनतेला स्वप्न दिसले, जनतेला स्वप्न दाखवले गेले, पण ते नुसते दाखवून या लोकांनी सांगितलं आम्ही बारामती करू आणि बारामती करू, असं कॅनलने पाणी आणू, हे रिएलिटीत त्यांनी कोणतेही त्या ठिकाणी कृती केली नाही. म्हणून मला असं वाटत होतं गुंज इथं एक बंधारा होणं गरजेचं होता. कारण गुंजला आज जर बघायला गेलं तर गुंजला शेवटी फेब्रुवारी मार्च मध्ये गुंजमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होऊन जाते, तिथं पाणी राहत नाही. तर तिथं एक बंधारा बांधून अतिरिक्त होऊन जाणारं पाणी मी एक योजना तयार केली, गुंज उपसा जलसिंचन योजना, जी पश्चिम महाराष्ट्रात अशा 234 उपसा जलसिंचन योजना आहेत. आज आपण जर बारामती बघायला गेलो तर फक्त उपसा जलसिंचनच्या माध्यमातूनच बारामती हिरवीगार झालेली. त्या लोकांनी काय केलं, उपसाने खोऱ्यातलं पाणी उचललं आणि त्या भागात हाईटला नेऊन जिथं त्यांना कॅनल्स बनवले त्या कॅनल्समध्ये टाकलं आणि ते पाणी चौपेर फिरवलं. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला. तेच मॉडेल आम्ही इथं वापरायचं म्हणलं. या 72 गावं जे आहेत, हे 72 गावं दुष्काळाने होरपळतात. फेब्रुवारी मार्च मध्येच घनसावंगीच्या ह्या रोडच्या पलीकडील 72 गावांना दुष्काळाच्या झळा पोसाव्या लागतात. आणि मग ही जर उपसा जलसिंचन योजना त्यावेळेस जर असली तर मला असं वाटतं दुधनात जर आपण 1-1 TMCचे 2 बांधारे जर बांधले आणि उपसा सिंचनद्वारे पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी जर उचललं तर 72 गावं तर दुष्काळमुक्त होतीलच,
पण दुधना काठावरील सर्व गावं त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होतील. कारण त्या 2 बॅरेजेसमध्ये 1.5 ते 2 TMC पाणी जर असलं साचलं तर निश्चितच हा तालुका चारी बाजूने चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या ठिकाणी पूर्णपणे विकसित आणि हिरवागार असा हा तालुका त्या ठिकाणी. गलाठीचं पाणी आणावंच लागणार आहे. गलाठीचं पाणी नाही आणलं तर माझा 25 खेड्यातला शेतकरी परत कधीतरी उद्ध्वस्त होणार. म्हणून त्याच्यावर मला काम करायचंय. मी ते पाणी उपलब्ध प्रमाणपत्र सुद्धा मिळवलंय, पण मी ते कोणत्याही ह्या जनतेला किंवा कोणत्याही इथल्या राजकीय लोकांना त्या गोष्टीचा अभ्यास नाही आणि मी ते त्यांना दाखवलं पण नाही. फक्त मला त्या ठिकाणी गलाठीचं पाणी आणणं माझ्यासाठी अंबडमध्ये महत्वाचं आहे. मला ह्या गोदाकाठच्या लोकांसाठी सांगायचे की त्यांचे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे दर्जेदार रस्ते इथल्या कोणत्या स्थानिक गुत्तेदारांनी म्हणजे कोणीतरी पाहुण्या रावळ्यांनी परत करायचे, तसं नाही. ते LNT असेल, टाटा असेल, मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्याच्या माध्यमातून इथले टेंडर्स निघावेत आणि गोदाकाठचे रस्ते कॉन्क्रीटचे व्हावेत, जेणेकरून इथं कधीही रस्त्याची अडचण येऊ नयेत या पद्धतीने एक मॉडेल तयार करणे. त्यानंतर मंगरुळचा स्केप मला त्या ठिकाणी देणं छोटासा प्रश्न आहे, पण तो स्केप जर असला तर कधीही पाणी मंगरुळचा बंधारा भरून घेता येतो. गुंजला बंधारा करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण गुंजला फेब्रुवारी-मार्चमध्ये पाणी राहत नाही. बरं ते बंधारा आर्थिक दोन्हीकडून काम येणार आहे. एक तर तो बंधारा झाल्यानंतर त्या बंधाऱ्यातून पावसाळ्यात अतिरिक्त होऊन जाणारं पाणी आम्ही उचलणार आहे आणि ते जवळपास 1 TMC पाणी आम्ही हे दुधनाच्या काठाला, त्याचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे, त्याची फिल्म तयार आहे, आराखडा तयार आहे. माझ्याकडे पूर्ण मी असं अंदाजी आलेलं नाही. माझ्याकडे पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार आहे. ते ब्ल्यू प्रिंट मी लोकांसमोर घेऊन जाणार आहे. तो बंधाऱ्यातून जे पाणी उचललं जाईल ते पाणी कशा पद्धतीने फिरल आणि कशा पद्धतीने इथले छोटे छोटे साठवण तलाव भरले जातील आणि शेवटी दुधनात ते पाणी जाईल, जेणेकरून हे 72 गावं कायमचे दुष्काळ मुक्त होतील. पुढील मग तसंच 42 गावाचा प्रश्न आहे. रस्त्याचा प्रश्न तर सगळ्याच ठिकाणी, असं एकही गाव नाही की जिथं रस्त्याचा प्रश्न आहे. मग हे पुढील 42 गावांना माझं मी सांगितलं की जालना त्या ठिकाणी साखर कारखाना होता. मी तुम्हाला जालना शुगर्स लिमिटेड नावाचा साखर कारखाना देणार म्हणजे देणार. बाळासाहेब पवारांच्या काळातले दिवस, सुवर्ण दिवस जे रामनगरला होते ते दिवस परत आम्ही त्या ठिकाणी आणू, ही इच्छा आणि व्हिजन, हे मॉडेल घेऊन मी मैदानात उतरलो आहे. त्यात एज्युकेशन आहे. आता मी बार्डीला एक स्कूल डेव्हलप करतोय. दिल्लीच्या धर्तीवर आम्ही अभ्यास केला की दिल्लीच्या स्कूल्स कशा आहेत, जिल्हा परिषदच्या किंवा कॉर्पोरेशनच्या. त्याच्यानुसार मी CSR मधून समृद्धी साखर कारखान्यामार्फत त्या ठिकाणी पैसा देऊन तिथले विद्यार्थी आम्ही त्या पद्धतीने घडवतोय. तिथले बिल्डिंग्स त्या प्रकारचे करतोय, तिथले लॅबोरेटरीज त्या प्रकारच्या करतोय. म्हणजे बँकिंग पासून त्या मुलांना सगळं शिकवलं जाईल इथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी लक्ष देतो. म्हणजे व्हिजन, माझं एज्युकेशनचं मॉडेल वेगळं आहे, माझं पाण्याचं मॉडेल वेगळं आहे, माझं रस्त्याचं मॉडेल वेगळं आहे आणि माझं रोजगाराचं मॉडेल वेगळं आहे. जसं मी खाली 42 गावातील मुलांना सांगितलं की हजारो तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहेत. कारण तिथले जो कारखाना उभा राहील तो फक्त स्थानिक मुलांच्या रोजगारांसाठी आरक्षित असेल. कारण आज गावोगावी मला लोंढे दिसतात. मी स्वतः चिंतित आहे की मी आज काहीतरी करू शकतो का, आणि ते करण्यासाठी मी ह्या मैदानात आहे. राजकारण हा दुय्यम भाग झाला. विकासाची गॅरंटी सतीश घाडगे पाटील.